नमस्कार मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये. आज आपण भेट देणार आहोत कियांशची शाळा परभणी येथील बालमोहन विद्यालयाला. आणि ही भेट खास आहे कारण इथे भरवण्यात आले आहे विज्ञान प्रदर्शन. दरवर्षी 14 फेब्रुवारीला बालमोहन विद्यालयात विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन केले जाते. पण हे प्रदर्शन केवळ उपकरणांची मांडणी नव्हती, तर ती होती चिमुकल्या वैज्ञानिकांच्या कल्पकतेची एक मोठी भरारी. नमस्कार सर मॅडम, माझे नाव रुद्राक्षी दिघोळे आहे. माझ्या प्रोजेक्टचे नाव एअर ट्रान्सपोर्ट म्हणजे हवाई वाहतूक आहे. हवाई वाहतूक करण्यासाठी आपण विमान हेलिकॉप्टरचा वापर करतो. मी तुम्हाला हेलिकॉप्टर बद्दल माहिती सांगणार आहे. हेलिकॉप्टर हे एक उडणारे वाहन आहे. ते आकाशात उडते आणि वर खाली मागे पुढे जाऊ शकते. हेलिकॉप्टर रनवे शिवाय इतर ठिकाणी वापरण्यास उपयोग होते. हेलिकॉप्टर चालवणाऱ्या व्यक्तीला पायलट असे म्हणतात. थँक्यू. नमस्कार सर मॅडम, माझे नाव रुद्राक्षी झाडे. मी दुसऱ्या वर्गात शिकतो. माझ्या प्रोजेक्टचे नाव चंद्रग्रहण आहे. चंद्रग्रहण हे खवले घटना आहे. चंद्रग्रहण तेव्हा तेव्हा सूर्य, पृथ्वी आणि चंद्र हे एका सरळ रेषेत असतात आणि पृथ्वी, सूर्य व चंद्राच्या मध्ये येते. पृथ्वी सूर्याचा प्रकाश आढळते आणि तिचे सावली चंद्रावर पडते, ज्यामुळे चंद्रग्रहण होते. चंद्रग्रहण पौर्णिमेलाच होते कारण या दिवशी चंद्र पृथ्वीच्या विरुद्ध दिशेला असतो. नमस्कार सर, माझे नाव आयुष्मान आहे. माझ्या प्रोजेक्टचे नाव मंगळयानविषयी माहिती आहे. मंगळयान हे भारताच्या इस्रो संस्थेने केलेले भारताचे पहिले मंगळयान आहे. याला मार्स ऑर्बिटर मिशन म्हणजे ओम असेही म्हणतात. मंगळयान हे 5 नोव्हेंबर 2013 साली आणि हे मंगळयान 10 महिन्यानंतर म्हणजे 24 सप्टेंबर 2014 साली पोहोचले. नमस्कार सर, माझे नाव आयुष्मान आहे. मी दुसऱ्या वर्गात शिकतो. माझ्या प्रोजेक्टचे नाव मंगळयानाविषयी माहिती आहे. भारत हा मंगळावर पोहोचणारा पहिला देश. महिला पहिल्याच प्रयत्नात मिशन करणारा भारत हा पहिला देश आहे. हे मिशन खूप कमी खर्चात पूर्ण झाले. सुमारे 450 कोटी रुपये खर्च झाले होते. यामध्ये काही कारणे वापरण्यात आली होती. मिथेन सेन्सर फॉर मार्स याचा उपयोग निदेश शोधण्यासाठी झाला होता. मार्स कलर फॉर कॅमेरा याचा उपयोग मंगळावरील उष्णता मोजण्यासाठी झाला होता. मार्स कलर फॉर कॅमेरा याचा उपयोग मंगळाच्या पृष्ठभागाचा फोटो काढण्यासाठी झाला होता. या मिशन अनेक वर्ष कार्यरत राहिले. 2022 साली इंधन संपल्यामुळे व संपर्क तुटल्यामुळे हे मिशन समाप्त करण्यात केले गेले. सर मॅडम, माझे नाव रुद्र. माझ्या प्रोजेक्टचे नाव सोलार सिस्टम म्हणजे सूर्यमाला. सूर्यमाला म्हणजे सूर्य आणि त्याच्या गुरुत्वाकर्षणामुळे फिरण्याचे खगोलीय वस्तूंचा समूह आहे. ज्यामध्ये 9 ग्रह, 5 बट्टू ग्रह आणि यातील अनेक वस्तूंचा समूह होय. नमस्कार सर मॅडम, माझे नाव पियुष गुमनार. मी दुसऱ्या वर्गात शिकतो. माझ्या प्रोजेक्टचे नाव सोलार सिस्टम म्हणजे सूर्यमाला होय. सूर्यमालेच्या केंद्रस्थानी असलेला तारा म्हणजे सूर्य. सूर्यमालेतील ग्रहाचे 2 भाग पडतात. पहिला म्हणजे आतील ग्रह, दुसरा बाह्य ग्रह. मी सर्वप्रथम तुम्हाला आतील ग्रहाबद्दल माहिती सांगतो. बुध हा सूर्याचा सर्वात जवळचा ग्रह आहे. शुक्र हा ग्रह पृथ्वीच्या आकारमानासारखा आहे. मंगळ हा ग्रह लाल, शनी, नेपच्यून हा ग्रह सूर्यापासून सर्वात दूरचा ग्रह. याशिवाय प्लुटोसह 5 बटू ग्रह आणि अनेक लहान वस्तू जसे की लघु ग्रह आणि धूमकेतू आहे. थँक्यू. मॅडम, माझे नाव काव्य देशपांडे आहे. मी पहिली वर्गामध्ये शिकते. माझ्या प्रोजेक्टचे नाव इस्रो अंतराळ संस्था आहे. इस्रो म्हणजे इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन ही एक भारताची प्रमुख अंतराळ संस्था आहे. इस्रोची स्थापना 15 ऑगस्ट 1949 साली झाली. या संस्थेचे संस्थापक डॉक्टर विक्रम साराभाई आहेत. या संस्थेचे कार्यालय बेंगळुरू, कर्नाटक येथे आहे. या संस्थेचे उद्दिष्ट असे आहे की भारतासाठी उपग्रह विकसित करणे, हवामान व कृषी क्षेत्रात उपग्रहांचा उपयोग करणे, अंतराळामध्ये चंद्र व मंगळ मोहिमा राबवणे, स्वदेशी प्रक्षेपण वाहने विकसित करणे असे आहे. इस्रोचे महत्वाचे केंद्र एसएससी विक्रम साराभाई स्पेस सेंटर केरळमध्ये आहे. एसजीएससी सतीश धवन स्पेस सेंटर आंध्र प्रदेशमध्ये आहे. यूआरएससी बुद्धिस्ट सॅटेलाइट सेंटर बेंगळुरूमध्ये आहे. आयएसटीआरचे ट्रॅकिंग आणि नियंत्रण केंद्र. आतापर्यंत इस्रोने अनेक उपग्रह अंतर पाठवले. मिशन चंद्रयान 1, चंद्रयान 2, चंद्रयान 3, मंगळयान, मार्स ऑर्बिटर मिशन याला मोहम्मद असेही म्हणतात. 2014 मध्ये भारताने मंगळावर जाऊन इतिहास रचला. नमस्कार सर,
माझे नाव आदित्य मेळे आहे. मी दुसरी या वर्गात शिकतो. माझ्या प्रोजेक्टचे नाव चंद्रयान-3 आहे. चंद्रयान-3 हे भारताचे सर्वात यशस्वी मिशन होते. भारताने पहिल्यांदा चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग केली. चंद्रयान-3 14 जुलै 2023 साली राबवण्यात आले आणि ते 23 ऑगस्ट 2023 रोजी चंद्रावर लँड झाले. माझे नाव देवेश साळगे आहे. मी पहिली वर्गामध्ये शिकतो. माझ्या प्रोजेक्टचे नाव चंद्रयान स्पेस सूट बद्दल माहिती आहे. चंद्रामध्ये हवा कमी असते, ऑक्सिजन कमी असते. स्पेस सूटचा उपयोग केला जातो. जीवनरक्षक कवच स्पेस सूट. माझे नाव आदित्य श्रीकांत काळे. मी दुसरी वर्गात शिकतो. माझ्या प्रोजेक्टचे नाव अंतराळवीर शुभांशु शुक्ला हे भारतीय वायुसेनेचे गट कॅप्टन, चाचणी पायलट आणि अंतराळवीर संशोधन संस्था इस्रोचे अंतराळवीर आहे. त्यामध्ये ऑक्टोबर 185 मध्ये लखनौ उत्तर प्रदेश या राज्यात झाला. ऑक्टिव्ह मिशन 4 2025 मध्ये यांनी खाजगीरित्या पायलट म्हणून भाग घेतला, ज्यात भविष्यकाली महत्त्वपूर्ण योगदान आहे. थँक्यू. नमस्कार सर मॅडम. माझे नाव आदित्य वाड आहे. मी पहिली वर्गामध्ये शिकतो. माझ्या प्रोजेक्टचे नाव अंतराळवीर कल्पना चावला आहे. कल्पना चावला या भारतातील पहिल्या महिला अंतराळवीर होत्या. त्यांचा जन्म 17 मार्च 1962 रोजी हरियाणात येथे झाला. त्या लहानपणापासून आकाशवाणी आणि अंतराळ यांच्याबद्दल खूप उत्सुक होत्या. कल्पना चावला यांनी नासामध्ये संशोधक वैज्ञानिक म्हणून काम सुरू केले. 1995 मध्ये त्यानंतर त्यांची दुसरी मोहीम 2003 मध्ये वैज्ञानिक प्रयोगासाठी पुन्हा कोलंबिया सेटलने प्रवास केला. परतीच्या वेळी त्याचे बेडमध्ये सेटलचे भेटून झाले. 1 फेब्रुवारी 2003 त्यांचे निधन झाले. नमस्कार सर. माझे नाव संसाक्राय. मी पहिली वर्गात शिकतो. माझ्या प्रोजेक्टचे नाव चंद्रयान विषयी माहिती आहे. चंद्रयान हे भारताचे संशोधन राबवलेले मोहिमेचे नाव आहे. भारताने आतापर्यंत चंद्रयान-1, चंद्रयान-2 आणि चंद्रयान-3 या 3 मोठ्या मोहिमा राबवल्या. चंद्रयान-1 हे भारताची पहिली मोहीम आहे. ही चंद्र मोहीम 22 ऑक्टोबर 2008 साली राबविण्यात आली. आकाश म्हणजे पृथ्वीच्या पृष्ठभागावरून दिसणारे वातावरण आहे. बाह्याकाशाचे दृश्य आहे. वातावरणातील वायू आणि धुळीच्या कणांमध्ये सूर्यकिरणांचे विकिरण होते. त्याच्यामुळे आकाश दिसते. आकाश म्हणजे पृथ्वीच्या काल्पनिक गोल आहे, ज्यावर ग्रह, तारे आणि चंद्र दिसतात. My name is Arav Sandeep Patil. I am studying junior KG class. विज्ञानाच्या या चमत्कारांमध्ये जितका विद्यार्थ्यांचा उत्साह दिसतो, तितकीच महत्त्वाची असते हा प्रकल्प यशस्वी करण्यासाठी शिक्षकांनी पडद्यामागे घेतलेली अफाट मेहनत. Good morning friends. My name is Kartik Buraye. My school name is Balmohan Vidyalay. I am studying junior KG class. My project name is सूर्य. सूर्य म्हणजे सन. सूर्य हा आपल्या सूर्यमालिकेचा केंद्रस्थानी असलेला तारा आहे.
सूर्य हा पृथ्वीचा सर्वात जवळचा तारा आहे. सूर्यामुळे आपल्याला प्रकाशाने उर्जा मिळते. सूर्याच्या ऊर्जेमुळे पृथ्वीवरील वातावरण आणि हवामान नियंत्रित होते. शोल्डर, फोरहेड, abdomen, eyes, ear, nose, cheek, lips, teeth, finger, hand, thumb, elbow, stomach, jaw. खरं तर शिक्षक हेच या संपूर्ण प्रदर्शनाचा कणा असतात. इंगोले म्हण ना. Java, Kama, Chadafuli, Lili, Chanda, Chadafun, Nishunda, Tulip, Panay, Ula. गाव हा. तुझं नाव सांग आता. स्वराज सुदर्शन लंगोटे. स्कूल नेम आहे. नेहमी हा? बालमोहन क्लास नेम आहे. क्लास नेम नर्सरी. काऊ, गोट, sheep, donkey, pig, rabbit, hen. शाळेतील हे विज्ञान प्रदर्शन यशस्वी होण्यामागे शिक्षकांचा किती मोलाचा वाटा आहे हे या उपक्रमातून स्पष्टपणे दिसून येते. क्लास नर्सरी. उपदेश सांग. किसानचा ऑर्डर नायक जयप ईशान नदत. थँक्यू. थँक्यू. देवता अश्विन कुमारसून स्वामी तिथू या नसताय वृक्ष उचला ती वाढूसा आहे. वीर वीर राजे हा. हा. शाळेचं नाव बालमोहन विद्यालय. इथं बघायचं. नर्सरी. क्लास नेम आहे. क्लास मराठी महिने. मराठी महिने 12 हा. सरी. चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ श्रावण भाद्रपद आश्विन कार्तिक मार्गशीर्ष पौष माघ फाल्गुन. विद्यार्थ्यांनी मांडलेले प्रत्येक प्रयोग हे शिक्षकांच्या मार्गदर्शनाचे जिवंत प्रतिबिंब होते. क्लास तोताडे बालमोहन विद्यालय क्लास. नर्सरी. प्रोजेक्ट डेज ऑफ द वी 7. डे संडे मंडे ट्यूसडे वेडनेसडे थर्सडे फ्रायडे सोमवार मंगळवार बुधवार शनिवार गुरुवार शनिवार शुक्रवार शनिवार शाळेला सुट्टी रविवार. थँक्यू. प्रदर्शनाच्या दिवशी जेव्हा पालक आपल्या मुलांचे कौतुक करत होते तेव्हा आपल्या विद्यार्थ्यांच्या यशात शिक्षकांचे चेहरे आनंदानं न्हाऊन निघाले होते.
महाद्वार दीपक साहेब आहे. स्वाती या नक्षत्राची देवता वायू असून आणि स्वामी राहू आहे. या नक्षत्राचे लक्ष्य हा व्हिडिओ बनवण्यामागचा मुख्य उद्देश म्हणजे बालमोहन विद्यालय परभणी येथे अशा प्रकारचे बालमनांना उभारी देणारे नवनवीन वैज्ञानिक उपक्रम नेहमी राबवले जातात हे सर्वांपर्यंत पोहोचवणे. अशा विज्ञान प्रदर्शनांमुळे विद्यार्थ्यांच्या मनातील विज्ञानाची भीती दूर होते आणि जिज्ञासा निर्माण होते. प्रयोग चुकले तरी त्यातून काहीतरी नवीन शिकायला मिळते आणि हाच तर खरा विज्ञानाचा आत्मा आहे. तुम्हाला आमच्या बालकांचा अंतराळाशी गट्टी हा वैज्ञानिक प्रयोग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच उपयुक्त व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.